नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकताय तुमचं आमचं आणि सर्वांचं फेवरेट रेडिओ मनतरंग. आणि मी आहे तुमचा मित्र RJ रोहन. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत आरोग्य संवाद हा विशेष कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाबद्दल आपल्याला अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मिस्टर रणजित चौगले सर. सर, प्रथमतः तुमचं आमच्या रेडिओ मनतरंग मध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. मी रणजित चौगले, महाराष्ट्रश्री, पश्चिम महाराष्ट्रश्री आणि बेस्ट पोजर, गोल्ड मेडलिस्ट आणि नॅशनल लेवल सर्टिफिकेशन प्राप्त एक फिटनेस कोच म्हणून मी आज आपल्या तालुक्यामध्ये सध्या माझी जिम जी आहे RC फिटनेस, आणि तिथं मी सध्या कोचिंग करत आहे. धन्यवाद सर. तर मग सुरुवात करूया आपला आरोग्य संवाद या कार्यक्रमाला. प्रथमतः सर, लोकांना गैरसमज आहेत की फिटनेस बाबत भरपूर, त्याबद्दलच आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर सुरुवात करूया. फिटनेस म्हणजे काय, याची काय व्याख्या तुम्ही सांगाल? फिटनेस ही प्रत्येकाच्या हिशोबाने वेगळी व्याख्या केली जाते, पण मी असं म्हणेन की तुम्ही रोजच्या कामामध्ये, तुमची जी काही रोजची कामं आहेत त्यामध्ये तुम्ही चपळतेने आणि एकदम सक्षमतेने, ताकदीने ज्या काही क्रिया करताय त्यामध्ये तुम्ही फिट असणं खूप गरजेचं आहे. तर ही झाली फिटनेसची व्याख्या. पण तसं म्हणायला गेलं तर तुमचं मन, शारीरिक तंदुरुस्ती, ध्यानधारणा ह्या गोष्टी सगळ्या फिटनेसमध्ये येतात. आणि हे तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला व्यायामाची खूप गरज आहे. सध्या आता धावपळीचं युग आहे, आपण बघतोय की लोक जास्त करून बिझीच असतात. तर या धावपळीच्या युगामध्ये फिटनेसची काय गरज आहे लोकांना, असं तुम्हाला वाटतं? सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये बघितलं तर प्रत्येकजण आज मोबाईलवर आहे. होय, जो तो रील्स बघण्यात मग्न आहे. बरोबर. पण व्यायामासाठी, फिटनेससाठी जर 1 तास काढतो असा जर विचार केला तर तो तेव्हा वेळ नाही हा शब्द त्याच्या तोंडातून येतो. बरोबर. पण तुम्ही स्वतःला आजपासूनच वेळ दिला तर तुमची पुढची जी काही वृद्धापकाळातली वर्षे आहेत ती तुम्ही चांगल्या आनंदाने जगू शकताय, तंदुरुस्तपणे तुम्ही राहू शकताय. जसं तुम्ही LIC किंवा विमा ज्या योजना आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तसेच शरीर हे एक तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे, फिटनेस एक इन्व्हेस्टमेंट आहे. त्याची इन्व्हेस्टमेंट ही आजपासूनच तुम्ही केली पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे सध्या आपण बघतो की सर्वजण फिटनेस बद्दल बोलतातच, पण जेव्हा कृतीतून ते घडवण्याचं असतं, म्हणजे कृतीतून ते दाखवण्याचं असतं, तेव्हा आपण वेळ नाही, मी आज खूप थकलोय, किंवा आज नाही, आपण उद्या बघूया, मी सोमवारपासून चालू करेन, अशा पद्धतीने म्हणजे माझी सुद्धा तेच अँसर असतं ज्यावेळेला फिटनेस आपल्याला चालू करायची असते, जिम चालू करायची असते मोस्टली तेव्हा. तर मग आणखीन एक क्वेश्चन की फिटनेस आपल्याला कसा मेंटेन केला पाहिजे? आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला की सोमवारपासून करतो, 1 तारखेपासून करतो, मला वेळ नाही आहे. ही कारणं झालीत, पण व्यायामासाठी कुठल्याही तारीख, वेळ आणि कारण नाही. बरोबर. की तुम्ही तुमच्या मनाला तयार केला की तुम्ही व्यायामाला सुरुवात केली. फक्त तुमच्या मनामध्ये ती जिद्द हवी आणि व्यायामाचा जो काय तुम्हाला उत्साह आहे तो आला पाहिजे. मग तुमच्यासाठी वेळ हा निघतोच. त्यासाठी सोमवारची आणि 1 तारखेची वाट बघावी लागत नाही. तुम्ही रविवारी सुद्धा जिम चालू करू शकता. बरोबर आहे. म्हणजे आता भरपूर लोक असे असतात की ज्यांना जिमला जाणं पॉसिबल होत नाही, म्हणजे मोस्टली जे कामावरती वगैरे जातात, किंवा अशा काही ठिकाणी जिथे जिम उपलब्ध नाही आहेत, तर त्या लोकांना घरातून वर्कआउट करून त्यांनी फिट राहू शकतात का? हा, नक्की करू शकताय. व्यायामासाठी जिमलाच गेलं पाहिजे असंही नाही, पण जिममध्ये आणि घरी करणं खूप फरक पडतोय. तर ज्यांना जिमला जाणं शक्य नाही किंवा जिम त्यांच्यापासून भरपूर अंतरावर आहे किंवा त्यांचं एकदम बिझी शेड्यूल आहे, जिमला जायला सुद्धा बाहेर तेवढासा वेळ नाही, तर ते घरी गच्चीवर करू शकताय, टेरेसवर करू शकताय. काहीही असू दे, तुम्ही रोजचे 100 जोर जरी मारायला सुरुवात केली किंवा साध्या दोरी उड्या मारायला सुरुवात केली, घरी 2 डंबेल्स आणून जरी सुरुवात केली, तरी ती तुम्हाला आवड लागणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे व्यायामाची सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. ती तुमच्या टेरेसवर असू दे, ग्राउंडवर असू दे किंवा रोडला असू दे सायकलिंगसाठी, आणि त्याच्यानंतर तुम्ही जिममध्ये. बरोबर. पण त्यासाठी तुम्हाला खूप मर्यादा पडतात. म्हणजे घरी करणं आणि एखाद्या फिटनेस क्लबमध्ये जाऊन व्यायाम करणं खूप फरक पडतो.
म्हणजे मी उदाहरण देईन की जसं आपलं 1ली ते 10वी जे शिक्षण आहे ते गावामध्ये होते. पुढच्या शिक्षणासाठी आपल्याला शहरामध्ये जावं लागतं, म्हणजे बरोबर. ग्रॅज्युएशनसाठी. घरी आपण व्यायाम केला 2 डंबेल्सवरती, पण ते 2 डंबेल्स आहेत 5 किलोची. मग तुम्हाला 10 ते 15 किलो 20 किलोपर्यंत जर जायचं असेल तर तुम्हाला जिममध्ये गेलं पाहिजे. ओके. म्हणजे तुम्हाला अपडेट आणि अपग्रेड करायचं असेल तर तुम्हाला थोड्या त्या व्यायामाच्या ठिकाणी गेलं पाहिजे जिथं वातावरण निर्मिती व्यायामाची असते. बरोबर. घरी सुरुवात करू शकता तुम्ही, पण तुम्हाला फक्त फिटनेस करायचा आहे. जे 30-35च्या वरचे जे आहेत त्यांनी तुम्ही घरी नक्की करू शकता. म्हणजे आपण घरी वर्कआउट करून फिट राहू शकतो. राहू शकतो. बरोबर. असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना म्हणजे अजूनपर्यंत ना त्यांनी रनिंग केलेले आहे, ना काही मैदानी खेळ खेळलेले आहेत, किंवा कधीच त्यांनी कोणताच वर्कआउट केलेला नाही. अशी जी बिगिनर लोक असतात ते मला वाटते बरेच वेळा तुमच्या जिम मध्ये सुद्धा आले असते. तर अशा बिगिनर लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी कशा पद्धतीनं फिटनेसची सुरुवात केली पाहिजे? आता जे नवीनच आहेत, ज्यांनी कधी जोर सुद्धा ज्यांना माहिती नाही, हा तेच. म्हणजे आता आपण पुशअप्स म्हणतोय, पण जुना शब्द जर आपण बघितला तर त्याला आपण जोर, सपाटे ह्या पद्धतीने शब्द वापरला जातोय. ह्या सुद्धा गोष्टी जर जमत नसतील किंवा माहितीच नसेल तर त्यांनी एखादा चांगला फिटनेस क्लब जॉईन करावा, जिथे चांगला कोच तुम्हाला मार्गदर्शनासाठी असेल. त्याच्या अंडर तुम्ही व्यायामाची सुरुवात, म्हणजे बेसिक गोष्टी तुम्ही सुरुवात केली पाहिजेत. बरोबर. तर त्याचा तुम्हाला भविष्यात बेनिफिट मिळू शकते. कुठेही तुम्ही तिथून पुढे गेला तर त्या बेसिक गोष्टी तुमच्यासोबत राहणारच आहेत. बरोबर. त्यासाठी जे बिगिनर आहेत, ज्यांनी व्यायामाला पहिल्यांदा सुरुवात करणार आहेत, मुली असतील, मुलं असतील, 10वी किंवा 12वी जे पासआउट झालेले आहेत किंवा 15-16 वर्षे पूर्ण झालेले आहेत, बरोबर. त्यांनी सुरुवातीला एखादा चांगला कोच निवडावा आणि त्याच्या अंडर तुम्ही मार्गदर्शन, व्यायामाची पद्धती शिकून घेतल्या पाहिजे. बरोबर. तर मला तर वाटते आता आपल्या म्हणजे जे श्रोते हे ऐकतील त्यांच्या मनातून किमान थोडा का असे ना की जिमला जाण्याबद्दलचा एक सकारात्मक बदल त्यांच्यामध्ये नक्की घडेल. नक्की. की समजा आता एखादा नोकरीला जाणारा सर्वसामान्य मनुष्य आहे. ओके, त्याचं साधारणतः वजन एक तर ते 60-65 आहे आणि त्याला आहे असं ते वजन मेंटेन ठेवायचं आहे. म्हणजे ना त्याला वेट लॉस करायचा आहे किंवा वेट गेन करायचा आहे, तर त्याच्यासाठी पण डाएट इम्पॉर्टंट राहणार आहे का? नक्कीच सगळ्यांसाठी डाएट इम्पॉर्टंटच आहे. असं नाही की वेट लॉसचा वेगळा आहे, प्लॅन तर वेगवेगळे असतात, बरोबर. पण डाएट हा सगळ्यांनाच करा. आता डाएट आणि डाएटिंग मध्ये खूप फरक आहे. हा. म्हणजे डाएट जो काय की डेली रुटीन तुमचं, जसं काही ब्रेकफास्ट झाला, दुपारी तुमचं लंच टायमिंग झालं, इव्हनिंग स्नॅक झाला, पुन्हा रात्रीचं वर्कआउटच्या आधीचा नंतरचा डाएट, हा डाएट झाला. डाएट म्हणजे आहार. डाएटिंग म्हणजे काय की जे आपण बाबा वेट लॉससाठी, फॅट लॉससाठी, आपल्याला वजन कमी करायचं असेल तर ज्या काही गोष्टी आपल्याला कट करायचे, लोकांना अजूनही तो फरक समजलेला नाही. बरोबर. कारण बरेच डाएट मार्केटमध्ये आलेले आहेत. होय. आणि ह्यासाठी शॉर्टकट नाही आहे. कन्सिस्टन्सी आणि तुमचा पेशन्स हे खूप गरजेचं आहे. कारण स्वतःला तुम्ही तेवढा वेळ दिलेलाच पाहिजे, तर त्या गोष्टी साध्य होणार आहेत. आणि साधारणतः सामान्य माणूस असेल तर त्याला सुद्धा डाएट केलाच पाहिजे. कारण आपली रोजची जी काही नीड आहे, प्रोटीनची असेल, कार्बोहायड्रेटची असेल आणि फॅटची असेल, की रोजच्या क्रिया करायला आपण व्यायाम सोडून बाकीच्या गोष्टी काम करते ना. बरोबर. म्हणजे तो कुठे सर्व्हिसला जात असेल, त्या ठिकाणी काम करत असेल, तर त्या कामासाठी पुरेशी एनर्जी बॉडी मेंटेन करायला ज्या काही गोष्टी न्यूट्रिशन लागणार आहे हे सोडून तो वर्कआउट पण करतोय. हा. तर त्या गोष्टी दिवसभराच्या त्याला ज्या काही करायच्या आहेत त्याची रिकव्हरीसाठी त्याला डाएट खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येकाला डाएट हा हवाच आहे. तो वजनानुसार असू दे किंवा उंचीनुसार असू दे, आणि त्याची बॉडी रिपेअर आणि रिकव्हर करण्यासाठी न्यूट्रिशन पार्ट खूप गरजेचं आहे.